आवाज येतोय का रे? आवाज येतो का एकदा कमेंट करा. येतो का रे आवाज? हम्म, ठीक. चला, काय चालू रे आपलं प्रमाण भागीदारी. प्रमाण भागीदारी मधला टाईप क्रमांक आपला 6 झाला. जेवढे एमपीसी ला गणित आलते ते सर्व गणित मी घेतलेले आहेत. तर आपल्याला जायचंय पुढे. सगळे एनटीपीसी ला आलेले. आरआरबी ची एनटीपीसी असेल, जेई असेल, ग्रुप डी चे असतील, लक्षात ठेवा. ते सगळे आपल्याला गणित काय करायचे बघायचे. चला, पहिला क्वेश्चन घ्या. आरआरबी एनटीपीसी जेई ग्रुप डी ला आलेले सगळे आपल्याला प्रश्न टाईप क्रमांक 7 मध्ये बघायचे. पहिला प्रश्न काय बघा. गिरीश व कमल यांनी एका व्यवसायात 5-7 या गुणोत्तरमध्ये भांडवल गुंतवणूक केली. जर व्यवसायामध्ये एकूण 1728 रुपये भांडवलाची निवेश केली असेल तर व्यवसायामध्ये गिरीशचा वाटा किती? गिरीशचा भांडवलाचा वाटा किती विचारलंय. कारण टोटल जे गुंतवले ते 1728 रुपये गुंतवलेले आहेत राजा. काय रे बाबा, काय सांगितलंय? कोण आहे? गिरीश आणि कमल आहे. गिरीश आणि कमल राजा. गिरीश आणि कमल. गिरीश आणि कमल यांनी कोणत्या गुणोत्तरामध्ये भांडवल गुंतवले? 5-7 या गुणोत्तरामध्ये भांडवल गुंतवलेलं आहे. जर व्यवसायामध्ये एकूण 1728 रुपये भांडवल जर गुंतवलं असेल, निवेश केला असेल, भांडवल निवेश केला असेल, लक्षात, भांडवल झाले भांडवल म्हणा, निवेश केला असेल तर गिरीशचा वाटा किती म्हणले. जर कालावधी सेम असेल तर भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर असतं, लक्षात ठेवा. किंवा नफ्याचं गुणोत्तर म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर असतं. पण इथं नफ्याचा काय प्रश्नच येत नाही. भांडवल फक्त किती गुंतवलंय काढायचं. भांडवलाचं गुणोत्तर 5-7 आहे राजा. म्हणजे गिरीशचा वाटा 5 आहे किंवा कमलचा 7 आहे. 5 अधिक 7 टोटल किती झाले? 12. आणि 12 म्हणजेच राजा किती? 1728 आहे. एक भाग भांडवलाचा काढून घ्या. कसं काढायचं? 12 ने भागा. 12 1 12. 17तून 12 गेले, राहिले 5. 12 चोक किती आलं? 48. राहिले किती तुमचे? वरचे 2 आणि वर 2, 4 राहिले. 12 चोक किती आलं? 48. भांडवलाचा एक भाग जो आला ना, तो भांडवलाचा एक भाग किती आला? 144 आला. भांडवलाचा भाग 144 आला राजा. विचारले आपल्या गिरीचा वाटा किती. गिरीच्या भांडवलाचे भाग 5 आहेत. 5 ला एक भांडवलाचा भाग 144 आहे. 144 न गुणा. 5 चोक 20, हातच्याला 2 गेला. 5 चोक 20, 20 आणि 2 आले 22, हातच्याला 2. 5 1 5, 5 आणि 2 किती आलं? 7. 1728 रुपये भांडवलापैकी गिरीजनं भांडवल किती गुंतवलं होतं? 720 रुपये गुंतवलं होतं. ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का बघा 720? मला वाटतं ऑप्शन क्रमांक किती दिसतोय रे तुमचा? 2 दिसतोय. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? चला नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन. 60 क्वेश्चन. 60वा. ए व बी यांनी क्रमशः 30,000 व 24,000 रुपये रक्कम 1 वर्षाकरता निवेश करतात. त्यांना 13,500 रुपयाचा नफा झाला तर बी ला किती रुपये नफा मिळाला विचारलेलं आहे तुम्हाला. बी चा नफा काढायचा राजा आपल्याला. बी चा नफा. आणि बी चा नफा विचारलाय. मग काय काय दिलंय तुम्हाला? ए आहे आणि बी आहे. या दोघांनी काय केलं माहिती का? क्रमशः भांडवल गुंतवलं 30,000 रुपये. बी न भांडवल गुंतवलं 24,000 रुपये.
आणि एका वर्षाकरता त्यांनी गुंतवलेला आहे आणि मग दोघांना 13,500 रुपये नफा झालेला आहे. मग नफा जर 13,500 वाटायचा असेल तर तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर माहित पाहिजे. आता कालावधी सेम आहे दोघांचा पण. ए न पण 30,000 रुपये एका वर्षासाठी गुंतवले, बी न पण एका वर्षासाठी गुंतवले. याचा अर्थ भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर असणार राजा. किती शून्य कॅन्सल होतील? 3 शून्य कॅन्सल होतील. हे तुमचं भांडवल आहे, लक्षात ठेवा. आणि भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच लक्षात ठेवायचं नफ्याचं गुणोत्तर असणार, कारण कालावधी जो आहे मुदत आहे ते सेम आहे. भाग द्या 6/35 साइन चोक 24 राजा. त्यांच्या भांडवलाचं म्हणजे नफ्याचं गुणोत्तर जे आलं, नफ्याचं गुणोत्तर ते नफ्याचं गुणोत्तर किती आलं? 5/4 आलं. ए चे भाग 5 आले, बी चे भाग 4 आले, मग ए चे भाग 5, बी चे भाग 4 राजा. मग असं पण तुम्ही डायरेक्ट करू शकता राजा. किती झाले? 5 आणि 4 किती आलं? 9. टोटल भाग 9 आहेत. 9 पैकी कुणाचं विचारलं? बीचं. बी चे 4 भाग, तर 13,500 पैकी किती भाग असं काढायचे? भाग द्या. 9 एके 9, 13 मधून 9 गेला, राहिला 4, 9 5 45 आलं. 15 चोक 60, वरचे 2 शून्य हाय असे जोडा. 13,500 पैकी बी चा नफा जो आला तो बी चा नफा किती आला? 6,000 आला. 6,000 कुठं दिसतंय बघा ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. चला जाऊया का पुढं. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 61. काय बघा, ए व बी एका व्यवसायात क्रमशः 42,000 रुपये व 56,000 रुपये निवेश करतात. वर्षाच्या शेवटी 87,220 रुपये नफा कमवितात, तर बी चा नफ्यातील वाटा किती विचारलेला आहे. तर नफ्यातील वाटा काढायचा, लक्षात ठेवा. आणि वर्षाच्या शेवटी म्हणलं याचा अर्थ कालावधी सेम आहे. आणि जर कालावधी सेम असेल तर मागच्या पहिल्या लेक्चर पासून सांगत आलो, लक्षात ठेवा. भांडवलाचं गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर असतं. नफ्याचं गुणोत्तर काढून घ्या ए आणि बी. ए न गुंतवलं किती रे? 42,000 रुपये गुंतवले. बी न गुंतवले 56,000 रुपये गुंतवले. आणि हे भांडवल आणि भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर असणार, कारण कालावधी लक्षात ठेवा सेम आहे. सेम कॅन्सल करा. 3 शून्य 3 शून्य गेले. 7 सक्कून 42, 7 8 किती आलं? 56 आलं. भाग जातो का? जातो. बे त्रिक 6 आणि बे चोक किती आलं? 8 राजा. म्हणजे 3/4 आलं. नफ्याचं गुणोत्तर किती आलं? 3/4 आलं. ए चा नफा 3 आहे, बी चा नफा 4 आहे. 4 आणि 3 किती आलं? टोटल तुमचे 7 आले. नफ्याचे टोटल भाग 7 आहेत. 7 पैकी बी चे भाग किती आहेत? 4. बी चे भाग 4 आहेत. 7 पैकी 4 भाग, तर 87,220 पैकी किती बी चा नफा काढायचा आहे. तर लिहितो बी चा नफा. हे क्लिअर करे बा. मागचे लेक्चर बघितले तर पटपट आता मी सांगितलं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जोपर्यंत तुम्ही मागचे लेक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत हे काय कळणार नाही तुम्हाला. भाग द्या, लक्षात ठेवा. 7 एके 7, राहिले किती रे तुमचे? 1 राहिलं. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 17 मधून 14 गेले, राहिले 3, 7 चोक 28, 32 मधून 28 गेले, राहिले 4, 7 सक्कून 42, 7 शून्य 0. तुमचे 12,460 गुणाकारामध्ये किती करायचे तुम्हाला? 4 करून टाका. 4 शून्य 0, 4 ने 6 ला गुणा, 4 सक्क 24, हातच्याला 2 खाली 4, 4 इंच 16, 16 2 आले 18, हातच्याला 4 2 8, 8 आणि 1 आले 9 आणि 4 एके 4, 49,840 रुपये. बी चा नफा आला 49,840 रुपये. पुढे दिसतोय बघा 49,840 रुपये. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला जाऊया का पुढे. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 62. मोहन, मीना, माधव क्रमशः 3,000, 2,000, 5,000 रुपये निवेश करून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करतात. वर्षाच्या शेवटी 5,600 रुपये नफा झाला, तर तिघांना क्रमशः तिघांचा म्हणायला पाहिजे, तिघांचा मानाचा तिघांचा क्रमशः वाटा किती? क्रमशः वाटा किती? तिघांचा पण वाटा काढायचा नफ्यातील. मोहनचा किती, मीनाचा किती आणि माधवचा किती? प्रश्न ग्रुप डी 2022 ला प्रश्न विचारला RRB ला.
कोण कोण आहे बाबा मला सांगा. मोहन आहे, पुन्हा मीना आहे आणि पुन्हा माधव आहे. या तिघांनी काय केलं, भांडवल गुंतवलं. मग मला सांगा मोहनने किती भांडवल गुंतवलं, 3,000 रुपये भांडवल गुंतवलं. मीनानं किती गुंतवलं, 2,000 रुपये भांडवल गुंतवलं. आणि माधवनं किती गुंतवलं, 5,000 रुपये भांडवल गुंतवलं. करून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 5,600 रुपये नफा झालाय. प्रत्येकाची वर्ष सेम आहेत रे, वर्ष सेम आहे त्याचा अर्थ मुदत जी आहे ना, मुदत लक्षात ठेवा, मुदत तुमची सेमच आहे, एक एक वर्ष. ह्याचं पण एक वर्ष, ह्याचं पण एक वर्ष, ह्याचं पण एक वर्ष. कालावधी सेम असेल तर लक्षात ठेवायचं, भांडवलाचं जेवढं गुणोत्तर असतं तेवढंच नफ्याचं गुणोत्तर असतं राजा. नफ्याचं गुणोत्तर काढून घ्या, नफा. मग नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी हे 3 शून्य 3 शून्य 3 शून्य कॅन्सल करून टाका. 3 एके 3, पुन्हा बे एक बे आणि 5 एके 5. 3 2 आणि 5 ला भाग जात नाही. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर जे आलं ते नफ्याचं गुणोत्तर आलं 3 2 5 आलं. म्हणजे मोहनचे नफ्याचे भाग 3, मीनाचे 2 आणि माधवचे 5 आहेत. पण तिघांचा पण वाटा क्रमशः काढायचा, लक्षात ठेवा. मग काय झालं, 3 अधिक 2 अधिक 5. मोहनचे 3 भाग, मीनाचे 2 भाग, माधवचे 5 भाग. टोटल भाग झाले 5 आणि 3 किती आले, 8 8 आणि 2 आले 10. 10 10 भाग म्हणजेच राजा 5,000 किती तुमचं, 600. 5,600. शून्याला शून्य गेला, एक भाग जो आला ना, एक भाग, तो एक भाग जो आला तो 560चा आला. नफ्याचा एक भाग आला तो 560चा आला. विचारले आपल्याला मोहनचा नफा किती, मोहनचा नफा काढे. मोहनचा नफा बरोबर मोहनचा नफा, मोहनच्या नफ्याचे भाग किती आहेत रे, 3 आहेत. 3 घ्या. 3 ला एक नफ्याचा भाग किती आहे, 560 आहे. 560 ने गुणा. 3 शून्य 0, 3 संग 18, हातच्याला गेला 1, 3 5 15, 15 ने किती आलं, 16. आपल्याला मीनाचा नफा काढायचा आहे. मीनाचा नफा बरोबर मीनाच्या नफ्याचे भाग किती आहेत रे, मीनाच्या नफ्याचे भाग 2 आहेत. 2 ला एक भाग नफ्याचा 560 आहे, 560 न गुणा. बे 0 0, बे सक्क 12, हातच्याले बे पंचे 10, 10 ने किती आलं, 11. 1120 आलं राजा. पुन्हा पुढचा कोण आहे, माधव. माधवचा नफा काढायचा आहे. माधवचा नफा बरोबर माधवच्या नफ्याचे भाग किती आहेत रे बाबा, 5 आहेत. 5 गुणाकारामध्ये एक नफ्याचा भाग 560चा आहे, 560 ने गुणा. 5 0 0, 5 सक्क 30, हातच्याला 3, खाली 0. 5 5 25, 25 आणि 3 किती आलं, 28. मोहनला नफा भेटला 1680 रुपये, मीनाला नफा भेटला 1120 रुपये आणि माधवचा नफा किती आला, 28 रुपये. कुठं दिसतंय बघा तिघांचा नफा, हा पहिला 1628, 1120, 2800, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. सगळी एक्झाम्पल जे आहेत लक्षात ठेवा, खूप IMP आहेत. सगळे एक्झामला आलेले घेतो एक्झाम्पल, जेणेकरून लक्षात ठेवा तुम्हाला फ्युचर मध्ये याचा फायदा पडेल. चला जाऊया का पुढचा क्वेश्चन, 63वा क्वेश्चन. एका व्यवसायामध्ये पी क्यू पेक्षा अर्ध, क्यू आर पेक्षा अर्धे भांडवल निवेश करतो. जर नफ्याचा महिन्याचा नफा 7,000 रुपये असेल तर आर चा वाटा किती विचारलेला आहे. कोण कोण आहे बघा आपल्याकडे, कोण कोण आहे रे. पी आहे बरोबर ना, पी आहे, क्यू आहे आणि कोण आहे, आर आहे. मग काय झालं माहिती आहे का, त्यांनी भांडवल गुंतवलं. भांडवल कसं गुंतवलं त्यांनी, पी काय करतोय, क्यू पेक्षा अर्धे भांडवल गुंतवतोय. म्हणजे जेवढं क्यू गुंतवतोय त्याच्या अर्ध भांडवल पी गुंतवतोय आणि क्यू काय करतोय, आर पेक्षा अर्ध भांडवल गुंतवतोय.
मी काय करतो, समजा समजा म्हणतो, लक्षात ठेवा, आर ने काय केलं, 4 भांडवल गुंतवलं. मला सांगा क्यू किती भांडवल गुंतवणार, आरच्या निम्मे, निम्मे म्हणजे 2 गुंतवणार. आणि पी काय करतोय, क्यूच्या निम्मे गुंतवतो, म्हणजे किती गुंतवणार, 1 गुंतवणार. त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर आलं 1 2 4 आलं. याचा अर्थ राजा कालावधी सेम आहे. जर महिन्याच्या शेवटी म्हणते महिन्याचा नफा, एकच महिना कालावधी आहे, याचा अर्थ भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच ते नफ्याचं गुणोत्तर असतं राजा. म्हणजे त्यांचा नफा 1 + 2 + किती आला, 4. आणि टोटल नफा किती आहे राजा तुमचा, 7,000 आहे महिन्याचा. 4 आणि 2 6, 6 निकाललं 7. 7 बरोबर तुमचे किती आले, त्या 7,000. 7 भाग म्हणजे 7,000. तर एक भाग किती आला, 7 × 1 = 7 राजा. एक भाग जो आला ना तुमचा 1,000चा आला. एक भाग आला 1,000चा. विचारले आरचा वाटा काय. आरच्या वाट्याचे किती भाग आहेत रे, आरच्या वाट्याचे 4 भाग आहेत. 4 गुणाकारामध्ये नफ्याचा एक भाग कितीचा, 1,000चा आहे. 1,000नं गुणून टाका. 4 न 1,000ला गुणलं तर आलं 4,000 रुपये. म्हणजे आरचा नफ्यातील वाटा जो आला, तो आरचा नफ्यातील वाटा किती आला, 4,000. कुठं दिसतंय बघा, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का, चेक करून घ्या. क्लिअर का बाबा. नेक्स्ट क्वेश्चन चला. ए बी सी एका व्यवसायात क्रमशः 10,000 रुपये, 12,000, 15,000 रुपये क्रमशः 5, 6, 9 महिन्यासाठी निवेश करतात. जर झालेल्या नफ्यापैकी ए चा नफा जर 2,500 असेल तर एकूण नफा किती विचारलेला आहे. तिघांचा एकूण नफा किती, देताना 25 रुपये ए चा नफा दिलेला आहे. मला सांगा कोण कोण आहे तुमचं. ए आहे, बी आहे, सी आहे. यांनी भांडवल गुंतवलंय. यांनी किती किती भांडवल गुंतवलं रे. यांनी काय केलं माहिती का, 10,000 रुपये भांडवल गुंतवलं. बी ने काय केलं, 12,000 रुपये भांडवल गुंतवलं. आणि सी न काय केलं, 15,000 रुपये भांडवल गुंतवले. किती किती महिन्यासाठी, म्हणजे त्यांची मुदत. ए न काय केलं, 5 महिन्यासाठी भांडवल गुंतवलं. बी न काय केलं, 6 महिन्यासाठी भांडवल गुंतवलं. आणि सी न काय केलं, 9 महिन्यासाठी भांडवल गुंतवलं. मग ए ला नफा 2500 रुपये झाला, तर एकूण नफा किती विचारले. याचा अर्थ तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर काढावं लागेल. आणि नफा काढण्यासाठी राजा नफ्याचं गुणोत्तर कसं निघत असतं, ज्या वेळेस तुम्ही भांडवलाला मुदतीनं गुणत असता, भांडवलाला जर तुम्ही मुदतीनं गुणलं तर तुम्हाला काय निघून जाईल, त्या ठिकाणी नफा निघून जाईल. 3 0 3 0 3 0 कॅन्सल. चला किती आलं, 10 5 आले 50. पुन्हा 12 सकून किती आलं, 72. 15 9 किती आलं रे तुमचं, 135. 15 9 किती आलं तुमचं, 135 आलं. ए च्या नफ्याचे भाग 50 आले, बी च्या नफ्याचे भाग 72 आले, सी च्या नफ्याचे भाग 135 आले. एकूण नफा विचारले. एकूण नफा काढायच्या अगोदर नफ्याचा एक भाग काढावा लागेल, कारण ए चा नफा दिलाय. ए चा नफा जो आहे ना, ए चा नफा, तो ए चा नफा किती आहे रे तुमचा, 25चा आहे. ए च्या नफ्याचे भाग किती आहेत, 50 आहेत. 50 50 म्हणजेच किती राजा, 2,500. शून्याला शून्य गेला, 5 5 25 राजा, वरचा शून्य. नफ्याचा एक भाग जो आला ना, तो नफ्याचा भाग एक किती आला तुमचा, 50चा आला. मग तुम्हाला विचारलं एकूण नफा किती. एकूण नफा काढण्यासाठी नफ्याचे एकूण भाग काढून घ्या. एकूण नफा बरोबर, एकूण नफा बरोबर, मला सांगा ए चे नफ्याचे भाग किती आहेत, 50 आहेत. 50. बी च्या नफ्याचे भाग 72 आहेत. सी च्या नफ्याचे भाग 135 आहे. सगळ्याची ऍडिशन करा. 5 आणि 2 किती आले, 7 आले तुमचे. 3 आणि 7 किती आले, 10. 10 आणि 5 किती आले, 15. हातच्याला 1, 1 आणि 1 2, 257. एकूण नफ्याचे भाग किती आले, 257. मग एक नफ्याचा भाग 50 आहे, 257 ला 50 ने गुणवून टाका. 5 7 35, हातच्याला 3 खाली 5, 5 5 25, 25 आणि 3 किती आले, 28. हातच्याला 2, 5 2 10, 10 2 आले 12, वरचा शून्य तसाच. एकूण नफा जो झाला ना, तो एकूण नफा झाला 12,850 रुपये. 12,850 आला का, चेक करून या.
पुढे दिसते बघा ऑप्शन मध्ये हाय करे बघा 12,850 12,850 ऑप्शन क्रमांक 4 करा 4 ते 3 झाले 4 करून टाका ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या जाऊया करे पुढे चला 65 पी क्यू आर यांनी एका भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला पी 6 महिन्यासाठी 25,000 रुपये क्यू 5 महिन्यासाठी 44,000 रुपये आर 3 महिन्यासाठी 50,000 रुपये निवेश करतो किंवा करतील एकूण नफा 1,04,000 रुपये झाला तर पी ला किती रुपये नफा मिळाला ग्रुप डी 2022 ला प्रश्न विचारलेला आहे कोण कोण आहे बघा आपल्याकडे पी आहे क्यू आहे आणि आर आहे मग यांनी काय केलं माहिती का भांडवल गुंतवलं भांडवल गुंतवलं इथं लिहितो मुदत मला सांगा पी न भांडवल गुंतवलं पी न 6 महिन्यासाठी 25,000 रुपये गुंतवले पी न किती गुंतवले 25,000 गुंतवले किती महिन्यासाठी गुंतवले 6 महिन्यासाठी गुंतवले पुढे सांगितलं क्यू 5 महिन्यासाठी 44,000 रुपये गुंतवतोय क्यू काय करतोय 5 महिन्यासाठी 44,000 रुपये काय करतोय तो गुंतवतोय राजा आणि आर न काय केलं 3 महिन्यासाठी 50,000 रुपये गुंतवले 3 महिन्यासाठी तो 50,000 रुपये गुंतवतोय शेवटी तुम्हाला प्रश्न केला त्यांना 1,04,000 रुपये नफा झालाय तर पी ला किती रुपये नफा मिळाला म्हणजे पी चा नफ्याचा वाटा काढायचा म्हणजे तुम्हाला पी च्या नफ्याचं गुणोत्तर माहित पाहिजे याचा अर्थ नफ्याचं गुणोत्तर काढायचंय आणि नफ्याचं गुणोत्तर कसं काढतो भांडवलाला मुदतीने गुणलं की तुमचं नफ्याचं गुणोत्तर निघत असतं राजा किती शून्यात कटवा 25 झालं करे 25,000 आहे ना 25,000च आहे का हा 25,000 3 शून्य गेले 3 शून्य गेले 3 शून्य गेले इथं बघा गणून किती तुमचं इथे 25 सक्क किती आलं तुमचं 150 आलं 150 5 चोक 20 हातच्याला 2 5 चोक 20 आणि 2 किती आलं 22 आलं 5 तरी किती आलं 15 वरचा शून्य तसाच भाग जातो का बघा जातोय 1-0 1-0 1-0 कॅन्सल मग आता काय झालं तुम्हाला गुणोत्तर भेटलं 15 22 किती भेटलं 15 भेटलं राजा हे क्लिअर करे बाबा तुमचं मग तुम्हाला विचारलं पी चा नफा किती पी चा नफा काढायचा राजा पी चा नफा एकूण नफा किती भाग झाले रे तुमचे हे 15 हे 15 15 15 30 वरचे 20 किती झाले तुमचे 50 वरचे 2 52 एकूण नफा आहे 52 पैकी लक्षात ठेवा पी ला नफा झालाय 15 पी ला नफ्याचे भाग किती आहेत 15 टोटल नफ्याचे भाग किती आले 15 22 अधिक 15 केलं 52 आलं 52 पैकी 15 भाग पीचे आहेत तर 1,40,000 पैकी 4,000 पैकी पी चा नफा किती 1 2 3 4 5 1,04,000 आता भाग द्या इथं भाग कितीने जातो बघा 52 1 52 52 दोन्ही किती आलं 104 वरचे तुमचे 3 शून्य हाय असे जोडले 15 गुणाकारामध्ये तुमचं आलं 2,000 गुणाकार करून टाका 15 दोन्ही आलं 30 वरचे 3 शून्य जोडा पी ला जो नफा झाला 1,04,000 पैकी त्यापैकी त्याला मिळाले 30,000 रुपये कुठं दिसतंय का बघा 30,000 रुपये पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या टोटल नफा हा 52 आहे नफ्याचे भाग 52 पैकी 15 भाग पीचे आहेत तर 1,04,000 पैकी किती तर उत्तर आलं 30,000 क्लिअर करे बाबा चला नेक्स्ट क्वेश्चन चला पुढं 3 भागीदार ए बी सी 30,000 रुपये निवेश करतात वर्षाच्या शेवटी ए ला 20,400 बी ला 25,500 सी ला 30,700 रुपये नफा प्राप्त झाला तर ए व सी द्वारे एकत्रित निवेश केलेली रक्कम काय म्हणजे ए आणि सी न एकत्रित निवेश रक्कम केलेली काय असं तुम्हाला प्रश्न विचारला दोघांची एकत्रित भांडवल काढायचं आहे
बघा चला, कोण आहे 3 भागीदार? कुठले कुठले भागीदार आहेत? ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांनी टोटल लक्षात ठेवा जे गुंतवलेत ते टोटल किती रुपये गुंतवले? 30,000 रुपये एकत्रित गुंतवलेले आहे. या तिघांचं भांडवल आहे ना, ए प्लस बी प्लस सी, या तिघांचं भांडवल 30,000 रुपये आहे. मग निवेश केलं की वर्षाच्या शेवटी ए ला काय झालं? 20,400 रुपये. 20,400 रुपये नफा झाला. बी ला जो नफा झालाय, बी ला नफा झालाय लक्षात ठेवा. बी चा नफा किती? 25,500 आहे. बी चा नफा 25,500 आहे आणि सी चा नफा किती आहे? 30,600 आहे. मला सांगा, वर्षाच्या शेवटी म्हणलं याचा अर्थ कालावधी सेम आहे. आणि जर कालावधी सेम असेल तर प्रत्येक वेळी मी स्टेटमेंट सांगतोय की कालावधी सेम असेल तर भांडवलाचं गुणोत्तर म्हणजेच नफ्याचं गुणोत्तर असतं राजा. मग नफ्याचं गुणोत्तर म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर, भांडवलाचं गुणोत्तर म्हणजे नफ्याचं गुणोत्तर. हे जरी नफ्याचं गुणोत्तर असेल तर लक्षात ठेवा हे सुद्धा भांडवलाचंच गुणोत्तर बनलं, म्हणजे हे भांडवल बनलं. आता भाग द्या, 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले. भाग जातोय का बघा तुमचा कितीनं? भाग जात असेल तर तुम्हाला भाग घालवावा लागेल, भाग जात नसेल तर तुम्हाला तसंच ठेवावं लागेल राजा. मग कितीनं भाग जातोय बघा तुमचा? कितीनं भाग जाईल रे? 5 नी तर जाणार नाही, 2 नी जाईल पण इकडे जाणार नाही, 3 न जातो, 4 आणि 2 6, 5 आणि 5 10 2 12, 3 6 आणि 3 9 जातो. 3 नी भाग लक्षात ठेव, 3 नी भाग जातो, 3 नी भाग जातो. 3 संग 18 राहिले 2, 3 8 24, 3 8 24 राहिला 1, 3 5 15, 3 1 3 3 0 0 3 2 6. आता भाग जाणार नाही. त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर आलं 68 85 आणि 102 आलं. म्हणजे ए न 68 भाग गुंतवले, बी न 85 भाग गुंतवले भांडवलाचे आणि सी ने 102 गुंतवलेले आहेत. आता पुढे काय म्हणलंय माहित आहे का? तिघांचे एकूण भांडवल काढून घ्या, सगळ्यांचे ऍडिशन करा. तुमचे 2 2 आणि 5 किती आले? तुमचे 7 7 आणि 8 किती आले? तुमचे 15. हातच्याला गेला 1, 8 8 आणि 7 14 14 निकाले 15, हातच्याला गेले 1 ने किती आलं? 2 255. एकूण भांडवल तुमचं 255 आहे आणि 255 भांडवलापैकी ए आणि सी नी भांडवल किती गुंतवले? 68 अधिक 102. 68 अधिक 102 गुणाकारामध्ये जर 255 पैकी ए आणि सी चं भांडवल 68 अधिक 102 असेल म्हणजे 170 असेल राजा, तर 30,000पैकी ए आणि सी चं भांडवल किती विचारलेलं आहे? इथं गुणिले किती करा तुम्ही? 30,000 करून टाका. वरती आलं 170, छेदामध्ये 255, गुणाकारामध्ये 30,000 आलेलं आहे तुमचं. आता भाग द्या, 5 नी भाग जाईल, 5 5 25, 5 1 5, 5 सक्क 30, 5 0 0 5 0 0 5 0 0, 17 1 17, 17 0 0, 17 त्रिक 51, 3 1 3 3 2 6. राहिलं काय बघा? 10 10 राहिलं तुमचं 10 आणि इकडं राहिलं तुमचं 2000. 10 आणि 2000चा गुणाकार केला तर 2 वरती 1 2 3 4 0 आले. म्हणजे ए आणि सी न एकत्रित जे भांडवल गुंतवलं ते ए आणि सी ने एकत्रित भांडवल किती गुंतवलं? 20,000 रुपये गुंतवले. ऑप्शन मध्ये 20,000 आहे का कुठे चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आलं का? चौथा. चला पुढे. 3 पुरुषांनी 14 महिने 8 महिने 7 महिने भागीदारीमध्ये व्यवसाय चालू केला. जर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर 50 7 60 असेल तर निवेश केलेल्या रकमेचं गुणोत्तर काय विचारलेलं आहे? 3 पुरुष आहेत, 3 पुरुष मी मानतो ए आहेत, 3 पुरुष एबीसी आहेत असं समजा. ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांनी भांडवलाचे गुणोत्तर विचारले, माहित नाही आपल्याला भांडवल त्यांनी किती गुंतवलेलं आहे. समजा त्यांनी एक्स वाय आणि झेड भांडवल गुंतवलेलं आहे.
XYZ या गुणोत्तरामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे. मग त्यांनी कोणकोणत्या मुदतीसाठी गुंतवलं? ए न काय केलं लक्षात ठेवा, 14 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं. बी न काय केलं, 8 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं. आणि सी न काय केलं, 7 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं. आणि मग लक्षात ठेवा, त्यांना नफा झाला. नफा भांडवलाला मुदतीने गुणलं की काय मिळत असतो? नफा मिळत असतो. आणि मग त्यांना नफा झाला. नफा कुठल्या गुणोत्तरामध्ये झाला? 50, 70, 8 या गुणोत्तरामध्ये नफा झाला. तिथपर्यंत क्लिअर का? भांडवलाचं गुणोत्तर विचारलेलं आहे. भांडवल किती गुंतवलं हे माहित नाही कुठल्या गुणोत्तरामध्ये. मी मानलं XYZ गुणोत्तरामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे. कोणकोणत्या मुदतीसाठी गुंतवलं? ए न 14 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं, बी न 8 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं आणि सी न 7 महिन्याच्या मुदतीसाठी गुंतवलं. आणि मग त्यांना नफा झाला. नफा झाला 50, 70, 8 या गुणोत्तरामध्ये नफा झाला. मग तुम्हाला माहित आहे भांडवलाचं गुणोत्तर काढायचं असतं ना, भांडवलाचं गुणोत्तर XYZ यांचं भांडवलाचं गुणोत्तर जर तुम्हाला काढायचं असेल तर नफ्याच्या गुणोत्तराला जर मुदतीच्या गुणोत्तरानं भागलं राजा, मी काय म्हणतोय, नफ्याच्या गुणोत्तराला जर मुदतीच्या गुणोत्तरानं भागलं तर भांडवलाचं गुणोत्तर निघत असते 5/14 किती करा? 14. नफ्याला काय करायचं असतंय? मुदतीनं भागायचं असतंय, तेव्हा तुम्हाला राजा भांडवलाचं गुणोत्तर निघतं. नफा 8 आहे सीचा, त्याचं भांडवलाची मुदत आहे 7 राजा, 7 भागा. म्हणजे नफ्याला मुदतीनं भागलं, मी काय म्हणतोय, नफ्याला मुदतीनं भागलं तर तुम्हाला मिळत असते भांडवलाचं गुणोत्तर. बस आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करायचंय? सोडवायचं आहे राजा. मग तुम्हाला काय करावं लागेल? आता इथं छेद समान करून घ्यावा लागेल. आणि छेद समान करण्यासाठी काय करायचं लक्षात ठेवा, अशी संख्या शोधायची जी 14, 8 आणि 7च्या पारड्यामध्ये असली पाहिजे. तर ती आहे तुमची 56. किंवा 14, 8 आणि 7, 14, 8 आणि 7 चा लसावी काढायचा, लसावी. आणि त्यांचा लसावी आला 56. लसावी किती आला? 56. तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. आणि जर लसावी काढता येत नसेल राजा तर काय करायचं? ह्या तिन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे? 14. 14ला 8 भाग जातो का 7 जातो का? भाग चेक करायचं. 7 जातो पण 8 जात नाही. 14च्या पुढची संख्या घ्यायची 28. 28ला 7 जातो पण 8 जात नाही. त्याच्या पुढची संख्या घ्यायची 14 त्रिक 42. 42ला लक्षात ठेवा 7 भाग जातो पण 8 जात नाही. 14च्या पुढची पाड्यातली संख्या 56. 14 नंतर भाग जातो 8 पण 7 8 56 जातो, 7 पण जातो. याचा अर्थ तुमचा एलसीएम जो आला ना तो एलसीएम किती आला? 56 आला. मग आता काय करायचं? XYZ बरोबर 5/14ला 5/14ला 56 गुणा, 7/8ला 56 गुणा, 7/8ला 56 गुणलं. आणि मग तुम्ही 8/7ला सुद्धा किती गुणा? 56 गुणा. 14 चोक 56, 5 चोक 20 आलं. 8 7 56, 7 7 किती आलं? 49. 7 8 56, 8 8 किती आलं? 64 आलं. भाग जाणार नाही राजा. त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर जे मिळालं ते भांडवलाचं गुणोत्तर मिळालं 20 49 64. कुठं दिसतंय बघा? 20 49 64. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन 68. ए बी सी यांनी व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला. त्यांनी क्रमशः 6 महिने, 12 महिने, 14 महिने भागीदारी स्वीकारली. त्यांना नफा क्रमशः 5 4 7 या गुणोत्तरामध्ये झाला. तर भांडवलाचे गुणोत्तर काय? सेम जसा तुमचा 67वा क्वेश्चन होता तसंच 68वा क्वेश्चन आहे. काय काय रे बाबा? तुमचा ए आहे, बी आहे आणि सी आहे. ह्यांनी काय केलं माहिती का? भांडवल गुंतवलं. भांडवलाचं गुणोत्तरच विचारले, माहित नाही आपल्याला. त्यांनी भांडवल कुठल्या गुणोत्तरामध्ये गुंतवलं? तर एक्स, वाय आणि झेड या गुणोत्तरामध्ये गुंतवलं. कोणकोणत्या मुदतीसाठी गुंतवलं? ए न काय केलं माहिती का? ए ने 12 महिन्यासाठी गुंतवलं. बी न काय केलं? 14 महिन्यासाठी गुंतवलं. आणि सी न काय केलं? झेड रक्कम लक्षात ठेवा. एक मिनिट तिकडे 6 महिने राहील ना. क्रमशः म्हणले 6 महिने,
12 महिने आणि किती महिने 14 महिन्यासाठी गुंतवलेलं आहे. मग जर तुम्ही भांडवलाला मुदतीनं गुणलं तर तुम्हाला मिळत असतो नफा राजा. आणि मग त्यांना नफा झाला 5-4-7 या गुणोत्तरामध्ये. 5-4-7 या गुणोत्तरामध्ये झाला. तर प्रश्न विचारलाय तुम्हाला भांडवलाचं गुणोत्तर काय. मग भांडवलाचं गुणोत्तर काढायचंय म्हणजे तुम्हाला एक्स, वाय आणि झेड काढायचा राजा. तर भांडवलाचं गुणोत्तर काढण्यासाठी कधी पण लक्षात ठेवा नफ्याला मुदतीनं भागायचं असतं. नफा 5 आहे एचा, मुदत त्याची 6 आहे. नफ्याला मुदतीनं भागा एचा नफा मिळून जाईल. बीचा नफा काढूया. बीचं भांडवल काढूया. भांडवल काढण्यासाठी लक्षात ठेवा त्याचा नफा 4 आहे. त्या नफ्याला त्याच्या मुदतीनं भागायचं 12 ने भागून टाकायचं. सीचं भांडवल काढूया. सीचं भांडवल काढण्यासाठी त्याचा नफा 7 आहे आणि त्याची मुदत किती आहे 14 ने भाग द्या. हे काय आलं एक्स वाय झेड म्हणजे हे सगळं भांडवलाचं गुणोत्तर आलं. पण ह्याला सरळ रूप देऊन टाका. ह्या सगळ्यांचा असा छेद समान करा किंवा एलसीएम काढा. अशी संख्या शोधा की तिघांच्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे राजा. तिघांच्या पण पाड्यामध्ये असली पाहिजे अशी संख्या तुम्हाला काय करायची आहे शोधायची आहे. मग काय करा पहिल्यांदा भाग द्या. जिथं जिथं भाग जातो 4 एके 4 4 त्रिक 12 7 एके 7 7 दोन्ही 14 म्हणजे काय आलं तुमचं इथं 5/6 आलं, 1/3 आलं आणि 1/मध्ये किती आलं 2 आलं. 6 3 आणि 2 यांचा जर तुम्ही लसावी काढला तर 6 येऊन जाईल. मग 5/6 ला काय करा 6 ने गुणा, 1/3 ला 6 ने गुणा आणि 1/2 ला 6 ने गुणा. 6 ला 6 कॅन्सल झालं राहिले 5. 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि बे एक बे त्रिक 6 आलं. त्यांच्या भांडवलाचं जे गुणोत्तर आलं ते भांडवलाचं गुणोत्तर आलं 5-2-3. ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय बघा 5-2-3. मला वाटतं ऑप्शन क्रमांक किती आहे तुमचा 1 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढे जाऊया. ग्रुप डी ला प्रश्न आलाय. रेन आणि मार्टिन यांनी 1 मार्च 2019 मध्ये कंपनी सुरू केली. त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5/4 आहे. मार्टिनने 15 महिन्यानंतर कंपनी सोडली. 2 वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर काय. याचा अर्थ लक्षात ठेवा कंपनी 2 वर्ष चाललेली आहे. 2019 ला सुरुवात केलेली आहे राजा. मग आपल्याकडे ते कोण कोण आहे. रेन आहे आणि कार्टिन आहे. मार्टिन आहे. यांनी 1 मार्च 2019 मध्ये कंपनी सुरू केली. त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर जे आहे ना भांडवल, त्यांनी भांडवल गुंतवलं त्या कंपनीमध्ये आणि त्या भांडवलाचं गुणोत्तर 5 किती आहे 4 आहे. मार्टिनने 15 महिन्यानंतर कंपनी सोडली. याचा अर्थ मुदत त्यांची राजा. ह्या मार्टिननं काय केलं 15 महिने झाले की कंपनी सोडली. याचा अर्थ तो व्यवसायामध्ये फक्त 15 महिनेच होता. 15 महिने झाले की मार्टिनने कंपनी काय केली सोडली. म्हणजे याचा अर्थ मार्टिन हा फक्त 15 महिने कंपनीमध्ये होता. पण 2 वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या नफ्याचं गुणोत्तर विचारले. मात्र रेन हा लक्षात ठेवा पूर्णतः 2 वर्ष होता. 2 वर्ष म्हणजे किती महिने 24 महिने तो व्यवसायामध्ये होता. मग तुम्हाला काय विचारलं त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय. राजा भांडवलाला जेव्हा मुदतीनं गुणत असता त्यावेळेस तुम्हाला नफा निघत असतो. गुन्हा इथं 24/5 किती आले 120 आले. 15 चोक किती आलं तुमचं 60 आलं 60 राजा. शून्याला शून्य गेला 6 एके 6 6 दोन्ही 12. दोनास किती आलं तुमचं 1 आलं. म्हणजे रेंजचे नफ्याचे भाग 2 आले. मार्टिनचा नफ्याचा भाग 1 आला. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आलं 2/1. कुठं दिसतं बघा ऑप्शन मध्ये. ऑप्शन कुठं आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. जाऊया का पुढे. नेक्स्ट क्वेश्चन 17वा. उमर व अविनाशने क्रमशः 10,000 रुपये व 15,000 रुपये निवेश करून भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. परंतु काय झालं माहिती का 8 महिन्यानंतर अविनाशने आपले भांडवल माघारी घेतले
8 महिने झाले की भांगारी भांडवल घेतलं, याचा अर्थ अविनाश जो होता तो फक्त 8 महिनेच भागीदारी व्यवसाय करत होता, म्हणजे व्यवसायामध्ये फक्त 8 महिने होता. वर्षाच्या शेवटी त्यांना झालेला नफा कोणत्या गुणोत्तरामध्ये वाटला पाहिजे, याचा अर्थ एका वर्षानंतर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर विचारलंय, याचा अर्थ व्यवसाय हा 1 वर्ष होता, लक्षात ठेवा. मग कोण कोण आहे आपल्याकडे, ती उमर आहे आणि अविनाश आहे. ह्यांनी काय केलं माहिती का, भांडवल गुंतवले. उमरनं भांडवल किती गुंतवलं, 10,000 रुपये गुंतवले. अविनाशनं भांडवल गुंतवलं 15,000 रुपये भांडवल गुंतवले. व्यवसाय सुरू झाला, पण 8 महिन्यानंतर अविनाशने आपली भांडवल माघारी घेतले, म्हणजे 8 महिन्यानंतर त्यानं आपलं भांडवल माघारी घेतलं, याचा अर्थ तो 8 महिनेच व्यवसायामध्ये होता. मात्र लक्षात, उमर हा पूर्ण 12 महिने म्हणजे वर्षभर तो व्यवसायामध्ये होता. ही त्यांची आली मुदत. भांडवलाला मुदतीनं गुणलं ना की नफा निघत असतो, नफा काढून घ्या, कारण त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे. किती शून्य, 3 शून्य, 3 शून्य कॅन्सल झाले. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 आले. 12 दोन्ही किती भाग जातो, लक्षात ठेवा. 4 त्रिक 12, 4 दोन्ही किती आलं, 8. 3 दोन्ही किती आलं तुमचं, 6, आणि 3 दोन्ही आलं 6 राजा. हित पण 6 आणि हित पण 6 आलं, 6 ला 6 कॅन्सल झालं, एकाच एक आलं. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर जे आलं ना, त्यांच्या नफ्याचं, उमर आणि अविनाश यांच्या नफ्याचं गुणोत्तर आलं एकाच एक. कुठं दिसतंय बघा एकाच एक, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला जाऊया का पुढं, नेक्स्ट क्वेश्चन. चला, पी व क्यू यांनी एका व्यवसायामध्ये भांडवल 5-13 या गुणोत्तरामध्ये निवेश केला. क्यू ने 6 महिन्यानंतर आपले भांडवल माघारी घेतले. जर त्यांनी आपला नफा 25-26 गुणोत्तरामध्ये वाटून घेतला, तर पी ची रक्कम मुदतीपर्यंत, पी ची रक्कम किती मुदतीपर्यंत वापर करून घेतला, म्हणजे पी ची रक्कम जी आहे ती किती मुदतीपर्यंत, म्हणजे किती समयसाठी, किती कालावधीसाठी वापरली गेली, असं विचारलेलं आहे. मला सांगा कोण कोण आहे रे आपल्याकडे, ते पी आहे आणि कोण आहे, क्यू आहे. बघा, यांनी काय केलं, एका व्यवसायामध्ये भांडवल गुंतवलं. जे भांडवल त्यांनी गुंतवलं ना, ते भांडवल कुठल्या गुणोत्तरामध्ये गुंतवलं, 5-13 या गुणोत्तरामध्ये गुंतवलं. हे क्लिअर झालं. 5-13 या गुणोत्तरामध्ये काय झालं, गुंतवलं. पुढं सांगितले, क्यू ने 6 महिन्यानंतर आपले भांडवल काय केलं, माघारी घेतले. क्यू न काय केलं, 6 महिन्यानंतर आपलं भांडवल माघारी घेतलं, याचा अर्थ क्यू हा 6 महिने व्यवसायामध्ये होता, म्हणजे क्यू ची मुदत जी आहे ना, क्यू ची मुदत, ही क्यू ची मुदत किती आहे, 6 महिने आहे. जर त्यांनी आपला नफा, त्यांनी काय केलं माहिती, त्यांचा जो नफा काय झालेला असेल, नफा भांडवलाला मुदतीनं गुणलं, भांडवलाला मुदतीनं गुणलं की नफा मिळत असतो, आणि नफा त्यांचा लक्षात 25-26 या गुणोत्तरामध्ये त्यांनी वाटून घेतला. त्यांना काय नफा झाला असेल, लक्षात काही मुदतीनंतर, तो नफा त्यांनी काय केलं, पी ने 25 भाग घेतले आणि क्यू ने किती भाग घेतले, 26 भाग घेतले. तर विचारले काय, पी ची रक्कम किती मुदतीपर्यंत वापर करून घेतला, म्हणजे पी न आपली रक्कम किती कालावधीपर्यंत गुंतवली होती. किती कालावधीपर्यंत गुंतवली ती माहित नाही, आपण ती काय मानूया, एक्स कालावधीपर्यंत गुंतवली ती असं मानूया. मग आपल्याला माहित आहे सर्वांना राजा, पूर्णतः सगळं बेसिक टू ऍडव्हान्स मी शिकवत आलोय, लक्षात ठेवा. एकदम बेसिक गोष्टीपासून मी शिकवत आलोय. आपल्याला माहित आहे, ज्या वेळेस लक्षात ठेवा भांडवलाला मुदतीनं गुणत असतो, त्यावेळेस लक्षात ठेवा आपल्या नफ्याचं गुणोत्तर निघत असतं. मग भांडवलाला मुदतीनं गुणा, 5 ने एक्स ला गुणलं तर किती आलं तुमचं, 5x. गुणोत्तरामध्ये तेरसंग किती आलं तुमचं, 78 आलं. हे काय आलं तुमचं, भांडवलाला मुदतीने गुणलं की नफा आला. ते हे काय आलं तुमचं, 5-78 काय आलं, नफा आला, नफा. आणि मग त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर 25 किती आहे, 26. बरोबर 25 गुणोत्तरामध्ये किती आहे राजा, 26 आहे. 25 गुणोत्तरामध्ये 26 आहे. हे कसं मांडलं, क्लिअर झालं सगळ्यांना. मी काय केलं, भांडवलाला मुदतीनं गुणलं की नफा मिळतो, म्हणजे 5 गुणाकारामध्ये एक्स केले की काय होईल, त्या ठिकाणी नफा मिळेल.
13 गुणाकारामध्ये 6 केलं 78 नफा मिळेल आणि मग त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर दिले 25/26 दिले. बस हे कॅल्क्युलेशन आता सोडवायचंय. 4 संख्या प्रमाणामध्ये असतील लक्षात ठेवा किंवा गुणोत्तरामध्ये असतील तर पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा असतो. 5x गुणाकारामध्ये 26 पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या दोन पदाच्या गुणाकारा एवढा असतो. 78 गुणाकारामध्ये किती आलं 25. 78 गुणाकारामध्ये मी 25 तसंच ठेवतो. 26 आणि 5 गुणाकाराला आहे ते येतील भागाकाराला. आता भाग द्या. 5 किती आलं तुमचं 25 आलं राजा. आता भाग जातोय का बघा बरं तुमचा. 13 न भाग जातो का 13 एके 13 13 दोन्ही 26 13 संग किती आलं 78 आलं. बे एक बे बेत्रिक 6 आलं. राहिलं तुमचं 3 गुणाकारामध्ये 5 आणि 3 5 किती आलं 15. म्हणजे पी ची रक्कम किती महिन्यासाठी वापरली गेली 15 महिन्यासाठी काय केली वापरली गेली. ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का बघा 15. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पी चा कालावधी जे आहे किंवा पी ची रक्कम जी आहे ती पी ची रक्कम फक्त 15 महिन्यासाठी काय केली वापरली गेली. मग तुमचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. हे क्लिअर करे बाबा. चला 72वा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. ए बी सी यांनी एका व्यवसायामध्ये 7 8 5 या गुणोत्तरामध्ये भांडवल निवेश केले. ठीक आहे. 83,600 वार्षिक नफा प्राप्त झाला. ए व सी यांनी आपले भांडवल क्रमशः 3 महिने 7 महिन्यानंतर माघारी घेतले. ठीक आहे. ए व सी यांच्या नफ्यातील फरक किती विचारलेला आहे तुम्हाला. बघा कोण कोण आहे रे बाबा. ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांनी भांडवल गुंतवलं. भांडवल कोणत्या गुणोत्तरामध्ये गुंतवलं 7 8 5 या गुणोत्तरामध्ये गुंतवलं. त्यांना वर्षाखेर लक्षात वार्षिक नफा प्राप्त झाला 83,600 रुपये. ठीक आहे. चला ए व सी यांनी आपले भांडवल क्रमशः 3 आणि 7 महिन्यानंतर माघारी घेतलं. याचा अर्थ ए आणि सी न आपलं भांडवल क्रमशः 3 आणि 7 महिन्यासाठीच वापरलं. ए न आपलं भांडवल जे ना आपलं भांडवल जे काही गुंतवलेलं आहे ते भांडवल त्यानं 3 महिन्यासाठीच वापरलं आणि सी न काय केलं 7 महिन्यासाठी वापरलं. परंतु बी न ते पूर्ण वर्षभर वापरलं. वर्षभर गुंतवलं. ए न आपलं लक्षात काय केलं 3 महिन्यासाठीच वापरलं कारण 3 महिन्यानंतर त्यानं माघारी घेतलं. सी न सुद्धा लक्षात 7 महिन्यानंतर ते माघारी घेतलं म्हणजे 7 महिन्यासाठी त्यांनी वापरलं. बी न मात्र आपलं पूर्ण भांडवल व्यवसायामध्ये 12 महिने ठेवलं होतं लक्षात माघारी घेतलंच नाही त्यानं. आणि मग भांडवलाला मुदतीने गुणलं की तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर मिळून जाईल. भाग जातो का बघा. 7 किती आलं 21 आलं. 12 किती आलं 96 आलं आणि 7 5 किती आलं तुमचं 35 आलं 35 राजा. ए च्या नफ्याचे भाग 21 आले. बी च्या नफ्याचे भाग 96 आले. सी च्या नफ्याचे भाग किती आले 35 आले. आणि मग लक्षात ठेवा एकूण नफा किती झाला त्यांना. एकूण नफा बरोबर 5 आणि 6 11 11 ने किती आलं 12. अचाला 9 आणि 3 आले 12 12 आणि 2 14 14 ने किती आलं 15. एकूण नफ्याचे भाग आले 152. 152 पैकी आपल्याला काय म्हटलं ए आणि सी यांच्या नफ्यातील फरक किती. ए चा नफा 21 आहे. बी सी चा नफा 35 आहे. 35 वजा किती आलं 21 गुणाकारामध्ये एकूण नफा किती आहे 83,600. एकूण नफा किती आहे 83,600. बस हे कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला. आता 21 वरचे 9 9 आणि 5 किती रे 14 14 21 आणि तुमचे 5 14च करे. खाली आले 152 गुणाकारामध्ये 83,000 किती आलं 600.
भाग जातो किती ना बघा, बे साती 14, बे सक्क 12, राहिले 3. बरोबर करे. एक मिनिट, बे साती 14, हा बे सक्क 12 काय, बे साती 14 म्हणूया, कारण बे साती 14, बे साती 14 राहिले, बे सक्क 12. पुन्हा कितीनं भाग जाईल तुमचा, खाली तर 7 ने भाग जाणार नाही तुमचा, शिकडे जातोय का बघा, 6 ने, 6 6 36, 7 सक्कून 42, 42 आणि 3 आले 45, नाहीये, 6 6 36, ठीक आहे, 7 सक्कून 42, 43, 44, 45, अधिक 21 6 21 7 7, 6 6 5 11, अच्छा लेख 7 8 4 12, लांब पुढे आकडा जातो की रे. एक मिनिट, पुन्हा मी भाग घालवतो, बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या, एकदा बरोबर आहे का चेक करून घ्या गणित. हा बरोबर आहे, वजाबाकी तर बरोबर होती. 14 छेदामध्ये किती आलं तर 152 आलं, 152. गुणाकारामध्ये किती आलं, 83,600. ह्याला भाग घालवायचा फक्त आता, भाग कितीनं जातो बघा तुमचा आता, 11 7 77, दोन निघाले सर, बे साती 14, बे साती 14, राहिला एक, बे सक्क 12, पुन्हा बे त्रिक 6, राहिला एक, बे त्रिक किती आलं 6, राहिला एक, 82 16, ठीक आहे चला, इकडं बे चोक 8, बे एक बे, राहिला एक, 82 16, वरचे 2 शून्य तसेच, चला कॅन्सल. पुन्हा कितीनं जातो बघा, 2, बे एक बे, राहिलं एक, बे 90 18, बरोबर करे. चला बे 2 4, बे 0 0, बे 90 18, बे 0 0, बे 0 0, चला गेलं हे. पुन्हा जातोय का बघा, 19 न, 19 1 19, राहिला एक, 19 1 19, वरचे 2 शून्य, 1100 आलं, राहिलं काय काय बघा 7, गुणाकारामध्ये 1100 राहिलं, आणि दोघांचं मल्टिप्लाय केला तर 77 वरती 2 शून्य आलं, म्हणजे ए आणि सी यांच्या नफ्यातील जो फरक आला, तो नफ्यातील फरक किती आला, 7700. कुठं दिसतंय का बघा ऑप्शन मध्ये, हा दिसतो, ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा 1, ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. श्रीमान शर्मा, श्रीमान गुप्ता, श्रीमंती सिन्हा एका व्यवसायामध्ये 4000 8000 6000 रुपये निवेश करतात. 6 महिन्यानंतर श्रीमान शर्मा व्यवसाय सोडून जातात, श्रीमान शर्मा व्यवसाय सोडून जातात, ठीक आहे. जर 8 महिन्यानंतर 34,000 रुपयाचा नफा प्राप्त झाला तर श्रीमान गुप्ताचा वाटा किती, म्हणजे व्यवसाय हा 8 महिने चाललेला दिसतोय राजा. कोण कोण आहे बघा, शर्मा आहेत, शर्मा आहेत, गुप्ता पण आहेत, आणि सिन्हा पण आहेत. प्रत्येकाने काय केलं माहिती का, भांडवल गुंतवलं, आणि शर्मा यांनी भांडवल किती गुंतवलं रे, 4000 रुपये भांडवल गुंतवलं. गुप्ता यांनी 8000 रुपये भांडवल गुंतवलं, आणि सिन्हा यांनी काय केलं, 6000 रुपये भांडवल गुंतवलं. 6 महिन्यानंतर म्हणतंय, 6 महिन्यानंतर काय झालं माहिती का, श्रीमान शर्मा व्यवसाय सोडून गेले, याचा अर्थ श्रीमान शर्मा हे फक्त व्यवसायामध्ये 6च महिने होते, म्हणजे शर्मा यांचा कालावधी किती आला, 6 आला. पुढे सांगितले 8 महिन्यानंतर 34,000 रुपये नफा प्राप्त झाला, तर गुप्ताचा वाटा किती, म्हणजे व्यवसाय हा 8 महिने चालला,
आणि गुप्ता आणि सिन्हा हे व्यवसायामध्ये 8 महिने होते. फक्त शर्मा हे 6 महिनेच होते. 6 महिन्यानंतर ते सोडून गेले. भांडवलाला मुदतीनं गुणलं ना, भांडवलाला मुदतीनं गुणलं की निघत असतो नफा. काय निघत असतो राजा? नफा निघत असतो. मग आता भाग देत, इथं अगोदर भाग देऊया, 0 0 कॅन्सल करूया. भांडवलाला मुदतीनं गुणा, तुमचा नफा निघेल. साइन चोक किती आलं? 24. 8 8 किती आलं? 64. आणि 8 सण किती आलं? 48. 4 ने भाग जातो, 4 सक्क 24. 4 एके 4, राहिले 2, 4 सक्क 24. 4 एके 4, 4 दोन्ही 8, पुन्हा भाग जातो, बे त्रिक 6, बे 8 16, बे सक्क 12. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर जे आलं ना, ते नफ्याचं गुणोत्तर आलं 3 8 6. 3 8 किती आलं? 6 आलं. श्रीमान गुप्तांचा वाटा किती विचारलंय? गुप्तांचा वाटा 8 आहे. टोटल किती आले रे तुमचं? टोटल भाग काढा नफ्याचे. 8 आणि 7 14, 14 आणि 3 किती? 14 15 16 17 आले. 17 पैकी गुप्ताचा वाटा 8 आहेत, लक्षात ठेवा. 17 भागापैकी गुप्तांचे भाग किती आहेत? 8 आहेत. तर तुमचं एकूण नफा किती झालता? 34,000 पैकी त्यांचा वाटा किती? 17 एके 17, 17 दोन्ही 34. 8 ला 2000 गुणून टाका. 8 दोन्ही आलं 16, वरचे 3 शून्य जोडून टाका. म्हणजे गुप्ता यांचा नफ्यातील वाटा जो आला, तो वाटा किती आला? 16,000 रुपये. कुठं दिसतंय बघा तुमचं? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. चला पुढे जाऊ. ए बी सी यांनी एका व्यवसायामध्ये 3/5 गुणोत्तरामध्ये भांडवल गुंतवणूक केली. 6 महिन्यानंतर सी व्यवसायामध्ये बी च्या बरोबर पैसे लावून व्यवसायामध्ये सहभागी होतो. वर्षाच्या शेवटी त्यांना झालेल्या नफ्याचे गुणोत्तर किती? सोडवा. नफ्याचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं आहे. कोण कोण आहे आपल्याकडे? चला लक्ष द्या. आपल्याकडे ती ए आहे, बी आहे आणि सी आहे. यांनी काय केलं माहिती का? भांडवल गुंतवलं. पहिल्या स्टार्टिंगला ए आणि बी यांनी भांडवल गुंतवलं. कुठल्या प्रमाणामध्ये गुंतवलं? 3/5 या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवलं. 6 महिन्यानंतर सी व्यवसायामध्ये आला. 6 महिन्यानंतर आला, लक्षात ठेवा. आणि बी च्या बरोबर पैसे गुंतवले. बी ने किती गुंतवले रे? 5 गुंतवले. मग सी ने सुद्धा 5च गुंतवले. वर्षाच्या शेवटी म्हणते, लक्षात ठेवा. म्हणजे व्यवसाय हा 1 वर्ष चाललाय, 12 महिने चाललाय. याचा अर्थ ए आणि बी पूर्णतः, लक्षात ठेवा, 12 महिने व्यवसायामध्ये होते. ए ची मुदत 12 महिने आहे राजा. बी ची सुद्धा मुदत 12 महिनेच आहे. मात्र सी हा 6 महिन्यानंतर आलाय आणि बी च्या बरोबर पैसे गुंतवले. म्हणजे बी ने जेवढे गुंतवले तेवढेच पैसे गुंतवलेले आहेत. म्हणजे बी हा पहिले 6 महिने व्यवसायामध्ये नव्हता, 6 महिने व्यवसायामध्ये होता फक्त. कारण व्यवसाय हा फक्त 1च वर्ष चाललाय तुमचा. भांडवलाला जर तुम्ही मुदतीनं गुणलं तर तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर निघत असतं. भांडवलाला तुम्ही मुदतीने गुणलं की नफ्याचं गुणोत्तर निघतं राजा. नफा काढा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36 आलं. 12 पंचे 60 आलं. 5 सक्क किती आलं? 30 आलं. भाग द्या. 6 6 36, 6 1 6, 6 0 0, 6 पंचे किती आलं? 30 आलं राजा. आता भाग जात नाही. भाग जात नसल्यामुळे तसंच ठेवा. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर आलं 6 10 5. 6 10 5 कुठं दिसतंय बघा? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. रवीने काय केलं? 50,000 रुपये निवेश करून व्यवसाय सुरू केला. चला लक्ष द्या. रवी आहे. रवी पुढे कोण आहे रे? राजू आहे. राजू पण आहे. नंतर आला राजू. रवीनं काय केलं? भांडवल गुंतवले. रवीनं किती भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला? 50,000 रुपये गुंतवले आणि व्यवसाय सुरू केला. राजू येऊन सहभागी झाला पण 6 महिन्यानंतर आला.
आणि त्यानं काय केलं, 10,000 रुपये गुंतवले. म्हणजे पहिले 6 महिने राजू व्यवसायामध्ये नव्हता. पुढे सांगितलं एका वर्षाच्या शेवटी, म्हणजे व्यवसाय हा 1 वर्ष चालला. 1 वर्ष चालला म्हणजे तो 12 महिने चालला. म्हणजे राजा रवी हा पूर्णतः 12 महिने व्यवसायामध्ये होता. मात्र राजू हा 6 महिन्यानंतर येऊन लक्षात 10,000 रुपये गुंतवले. म्हणजे 6 महिने तो व्यवसायामध्ये नव्हता. म्हणजे राजूचा कालावधी किती आला, 6. विचारलंय तुम्हाला त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती. नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही भांडवलाला मुदतीनं गुंता तेव्हा नफा निघतो. शून्य कॅन्सल करा. किती शून्य, 4 शून्य, 4 शून्य कॅन्सल झाले. 12 पंचे किती आलं, 60 आलं राजा. हा एक मिनिट, एक राहिले का रे, 10,000 आहे का, 1 2 3 4, ठीक आहे. 6 1 6. एक मिनिट, गणित बरोबर आहे एकदा चेक करतो मी. 1 लाख आहे भांडवल, 1 लाख करा. 1 2 3 4 5, 1 लाख भांडवल करा, 1 लाख भांडवल. भांडवल 1 लाख करा, राहिले तिथे शून्य. 1 लाख केलं तर लक्षात 4 शून्य गेले, इथला शून्य राहील तुमचा. 1 2 3 4 5, 4 शून्य गेले. 10 सक किती आलं, 60. 60 ला 60 गेले, एकास एक आलं. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर जे आलं ते किती आलं, एकास एक आलं. दुरुस्त करून घ्या, लक्षात 10,000 जागी 1 लाख करा. कुठं दिसतंय का बघा रे. तर विचारलंय राजूचा नफ्यातील वाटा किती, नाही एकाच एक गुणोत्तर विचारलं. पुढे विचारलंय वर्षाच्या शेवटी त्यांना काय झालंय, 63,000 रुपये नफा प्राप्त झालेला आहे. मग रवीला नफा 1 मिळालाय, राजूला पण 1 मिळालाय. म्हणजे टोटल नफ्याचे भाग आले 2. 2 म्हणजे चाललं 63,000. भाग द्या, 2 त्रिक 6, राहिला 1, 2 सक्क 12, नाही राहील ना, सॉरी, 2 त्रिक 6, 2 1 2, राहिला 1, 2 पंचे 10, 2 0 0, 2 0 0. एक भाग जो आला ना, तो एक भाग किती आला, 31,500चा आला. एक भाग 31,500चा आला. याचा अर्थ रवीला पण तेवढाच नफा झाला, राजूला पण तेवढाच नफा झाला. म्हणजेच लक्षात ठेवा, विचारलंय राजूचा नफ्यातील वाटा किती. राजूचा नफ्यातील वाटा 31,500. 31,500 ऑप्शन क्रमांक 4 आला का, चेक करून घ्या. ते फक्त दुरुस्त करा, 10,000 जागी 1 लाख करून टाका. पुढे चला. बघा, ए आहे, ए न काय केलं माहिती का, भांडवल गुंतवलं. ए न भांडवल गुंतवलं. ए न किती भांडवल गुंतवलं, ए ने 4,50,000 रुपये भांडवल निवेश करून व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यानंतर बी एक निश्चित रक्कम निवेश करून व्यवसायामध्ये सहभागी झाला. काहीतरी रक्कम 3 महिन्यानंतर आला आणि काहीतरी रक्कम निवेश केली आणि काही झालं, तो व्यवसायामध्ये आला. एका वर्षाच्या शेवटी 3-2 या गुणोत्तरामध्ये नफा झाला. 1 वर्ष झालं म्हणजे व्यवसाय हा 1 वर्ष चालला आणि एका वर्षाच्या शेवटी दोघांना नफा जो झालाय तो 3-2 या गुणोत्तरामध्ये झाला. तर बी ने भांडवल किती गुंतवलं असं विचारलेलं आहे. ए न काय केलं माहिती का, 4,50,000 रुपये गुंतवले. ए न काय केलं, 4,50,000 रुपये काय केले, गुंतवले. बी न किती गुंतवले विचारलं, बी न समजा 100 रुपये गुंतवले. कोणत्या मुदतीसाठी गुंतवले, तर एका वर्षाच्या शेवटी त्यांना नफ्याचं गुणोत्तर दिले. याचा अर्थ व्यवसाय 1 वर्ष होता. मात्र लक्षात, ए हा पूर्ण 12 महिने व्यवसायामध्ये होता, पण बी हा 3 महिन्यानंतर येऊन एक निश्चित रक्कम गुंतवली. याचा अर्थ 3 महिने तो व्यवसायामध्ये नव्हता. म्हणजे 12तून 3 कॅन्सल करा, राहिले किती तुमचे 9. तो व्यवसायामध्ये फक्त 9च महिने होता. ज्यावेळेस लक्षात ठेवा, तुम्ही भांडवलाला मुदतीनं गुंचाल, भांडवलाला मुदतीनं गुंचाल तेव्हा तुमचा नफा निघेल. आणि मग त्यांनी नफ्याचं गुणोत्तर दिलंय 3:2. नफ्याचं गुणोत्तर किती दिलंय, 3:2 दिलेलं आहे. मग राजा भांडवलाला मुदतीने गुणले की नफा निघतोय. भांडवलाला मुदतीने गुणा, 4,50,000 गुणाकारामध्ये आले तुमचं 12, गुणोत्तरामध्ये राजा एक्स गुणाकारामध्ये 9. बी चा नफा घ्या म्हणजे 9 एक्स आला आणि दोघांच्या नफ्याचं गुणोत्तर किती आहे, 3:2 आहे. 2 गुणोत्तर लक्षात बरोबरीमध्ये असतील तर पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या 2 पदाच्या गुणाकारा एवढा असतो राजा. शेवटच्या 2 पदाचा गुणाकार करा म्हणजे
4,50,000 गुणाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये किती आलं 2 आलं 2. हा 2 लक्षात ठेवा. छेदामध्ये तुम्हाला काय करायचंय 9 आणि 3 काय करायचं भागायचंय. 9 गुणाकारामध्ये 3 बरोबर काय आलं तुमचं एक्सराच्या. तर ह्या दोघाचा गुणाकार होणार आणि गुणाकाराची संख्या कशाला येणार भागाकाराला येऊन जाणार. तर भाग द्या. 3 एके 3, 3 चोक आले 12, 9 एके 9, 9 पाचे 45. राहिलं काय काय बघा 5 चोक 20 आणि 20 दोन्ही किती आलं तुमचं 40. 40 वरती 1 2 3 4 0, 1 2 3 आणि 4 0, 1 2 3 4 5. याचा अर्थ राजा तुमचं काय झालं माहिती का एक्स बरोबर जे आलं ते काय ते आलं 4 लाख आलं. याचा अर्थ बीन एक निश्चित रक्कम जी गुंतवली होती ती किती गुंतवली ती 4 लाख रुपये गुंतवली होती. कुठं दिसतंय बघा ऑप्शन मध्ये 1 2 3 4 5 ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. एकदम सोपी आणि बेस्ट मेथड मी सांगतोय लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये पडदेशी घुसेल. चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. पुढचा क्वेश्चन एकच राहिला. ने काय केलं 7,250 रुपये निवेश करून व्यवसाय सुरू केला. 3 महिन्यानंतर बी एक निश्चित रक्कम निवेश करून व्यवसायामध्ये सहभागी होतो. एका वर्षाच्या शेवटी त्यांना 88 गुणोत्तरामध्ये नफा झाला तर बी ने निवेश केलेले भांडवल काय. सेम लक्षात ठेवा 76 सारखाच प्रश्न फक्त किंमत चेंज आहे फक्त. आणि प्रश्न कधी आला बघा राहिला होता टाइप करायचं. मला वाटतं ग्रुप डी ला प्रश्न आलेला आहे. ग्रुप डी ला आलाय ग्रुप डी ला. ग्रुप डी 2022 ला प्रश्न विचारलेला आहे. चला या सोडूया. ए न काय केलं भांडवल गुंतवलं राजा. ए न काय केलं भांडवल गुंतवलं. ए नी भांडवल जे गुंतवलं ते 7,250 रुपये गुंतवलं. बी न किती भांडवल गुंतवलं माहित नाही त्यानं 1 रुपये भांडवल गुंतवलं 3 महिन्यानंतर. मुदत घ्या एका वर्षाच्या शेवटी त्यांना नफा झाला 88 या गुणोत्तरामध्ये. याचा अर्थ ए हा वर्षभर होता म्हणजे 12 महिने होता पण बी हा 3 महिन्यानंतर व्यवसायामध्ये येऊन त्यांनी काही रक्कम गुंतवलेली आहे. याचा अर्थ 3 महिने तो व्यवसायामध्ये नव्हता. याचा अर्थ 12 3 महिने कट करा राहिले तुमचे 9 महिने. बी हा लक्षात ठेवा 9 महिने काय होता व्यवसायामध्ये होता. ज्यावेळेस तुम्ही भांडवलाला मुदतीनं गुंचाल तेव्हा त्यावेळेस तुम्हाला नफा निघत असतो राजा नफा. आणि मग त्यांना नफ्याचं गुणोत्तर दिले त्यांनी 8 किती दिले 9 दिलेलं आहे. मग नफ्याचं गुणोत्तर काढून घ्या. कसं काढायचं तर भांडवलाला मुदतीनं गुणायचं 7,250 गुणाकारामध्ये 12 गुणोत्तरामध्ये 9 गुणाकारामध्ये x म्हणजे 9x बरोबर. हे काय आलं नफ्याचं गुणोत्तर म्हणजेच किती आलं 8,9 आलं राजा. जर 2 गुणोत्तर बरोबरीमध्ये असतील 2 गुणोत्तर बरोबरीमध्ये असतील तर पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार हा मधल्या 2 पदाच्या गुणाकारा एवढा असतो. मग 7,250 गुणाकारामध्ये 12 गुणाकारामध्ये आलं 9 आणि छेदामध्ये आलं राजा 9 गुणाकारामध्ये 8. 9 गुणाकारामध्ये 8 आणि बरोबर राहिला x. 9 ला 9 कॅन्सल झालं. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बे त्रिक 6 राहिला 1, बे सक्के 12, बे दोन्ही 4 राहिला 1, बे पंचे 10. 3,625 गुणाकारामध्ये 3 करा तुम्हाला किंमत निघून जाईल x ची. म्हणजेच कुणाचं बी चं भांडवल निघेल. 3 5 15 हातच्याला गेला 1, 3 दोन्ही 6 हातच्याचे 1 7, 3 संग 18 हातच्याला गेला 1, 3 त्रिक 9 9 किती आलं 10 बरोबर आलं x राजा. 1 2 3 4 10,675. बी ने 3 महिन्यानंतर येऊन जी रक्कम गुंतवली 10,675
10,675 कुठं दिसते का बघा रे. बहुतेक पर्याय चुकलेलं वाटते का माझं कॅल्क्युलेशन चुकलं. कॅल्क्युलेशन एकदा करा रे. 7,250 बरोबर की. एकदा करतो कॅल्क्युलेशन, तरी पण एकदा करतो बघा मी. 7,250 गुणाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये 9, छेदामध्ये 9, गुणाकारामध्ये 8. 9 ला 9 कॅन्सल, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. बरोबर का रे. चला, बेत्रिक 6, राहिला 1, बेसक्क 12, बे दोन्ही 4, राहिला 1, बे पंचे 10. बरोबर केले. 3,625 गुणाकारामध्ये 3, 3 5 15, हातच्याले 3 दोन्ही 6 ने किती आलं 7, 3 संग 18, 3 5 15, 3 दोन्ही 6 ने 7, 3 संग 18, हातच्याला गेलाय 3 त्रिक 9 1 10. हा बरोबर आहे. हा काही चुकलं होतं, कॅल्क्युलेशन चुकलं होतं. इथं 8 करा, 8 गुणाकार चुकला होता, गुणाकार गुणाकार गुणाकार. ते 18 लिहायचं, ते मी 16 लिहिलं. हा सॉरी, ते चुकून झालं माझ्याकडून. तर एक्स ची किंमत किती आली तुमची 10,800 किती आलं 75. गुणाकार चुकला होता, दुरुस्त करून घ्या. ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का बघा, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आलं का चेक करून घ्या. 10,875 रुपये बीन काय केलं, 3 महिन्यानंतर येऊन निवेश केले होते. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर करे बाबा. आजचा भाग इथं संपला. जेवढे लक्षात ठेवा, RRB NTPC असेल, जेई असेल आणि ग्रुप डी चे जे एक्झाम होतात लक्षात ठेवा, त्या सर्व एक्झामचे क्वेश्चन मी इथं घेण्याचा प्रयत्न केला. मला अपेक्षा की लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो घटक शिकवला मी गणित आतापर्यंत जेवढे, म्हणजे एनटीपीसी ला आजचा जो टाईप शिकवला, ह्याची येणारी एनटीपीसी एक्झाम असेल किंवा ग्रुप डी ची एक्झाम असेल लक्षात, त्यासाठी 100% उपयोगी म्हणा. हा व्हिडिओ लक्षात ठेवा, पूर्ण व्यवस्थित 1 तासावरती तुम्ही बघून घ्या, तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतील. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.